आहूंचा टिफिन वगैरे बनवून दिला आणि मी माझ्या बाकीच्या कामाला लागले. ते ऑफिसला गेले, मी माझी सगळी छोटी मोठी कामं पूर्ण करून घेतली. हे झालं की मी स्वतःचं आवरायला घेतलं. स्वतःचं आवरलं. आता एवढी गडबड का? तर सध्या उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात काम करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी आज बटाट्याचा खीस बनवायला घेतला. त्याच्यासाठी बटाट्याची छान साल काढून घेतली, ते एका पातेल्यामध्ये टाकून घेतले आणि खिसणीच्या मदतीने याला छान खिसून घेतलं. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक, मोठे, पातळ, जाड असं याला खिसून घेऊ शकता. तोपर्यंत एका पातेल्यामध्ये पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकून घेतलं आणि दुसऱ्या साईडने हा खीस स्वच्छ धुवून घेतला. आता धुवायचं कारण असं की हा जास्त चिकट होणार नाही, त्याच्यामुळे याला धुवून घेतलं. पाणी उकळलं की याच्यामध्ये हा बटाट्याचा खीस टाकून घ्यायचा, छानपैकी याला हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला हा बटाट्याचा खीस आहे जो थोडाच वेळ शिजवायचा आहे. त्याच्यामुळे हा शिजला की लगेच याला काढून घ्यायचं एका चाळणीमध्ये आणि छान पाणी नितळून झालं की याला टेरेसवरती सुकायला ठेवायचं. आता मी याला पॉलिथिनवरती सुकायला ठेवलं होतं, त्याच्यामुळे हा पटकन सुकून जातो. आता ऊन एवढं आहे की हा सुकायला काही जास्त वेळ लागणार नाही. खाली आले आणि थोडा वेळ छानपैकी आराम करून घेतला आणि बघा संध्याकाळी असा काही तो एकदम छान वाळून तयार झाला होता, कारण की ऊनच एवढं पडायला लागले. आता माझी सगळी कामं आवरली. आज मला दळून आणायचं होतं, त्याच्यामुळे मी गिरणीमध्ये गेले तर इथं देखील प्रचंड गर्दी, पण त्याने मला पटकन दळून दिलं. मी घरी आले आणि माझ्या पाठोपाठ आहू देखील घरी आले. आता हे सगळं झालं, पण आता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी पटकन लागले. आज आम्हाला बनवायची होती अंड्याची भुर्जी. आता दोघंच आहेत, वेगळं काही भाजीला बनवावं म्हणून मी अंड्याची भुर्जी बनवली आणि आहूने येताना पाव आणायला सांगितले होते, त्याच्यामुळे ते देखील थोडेसे शेकून घेतले. तर चला, असा होता माझा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय.